Hello everyone. We start our next topic, that is major intra and extracellular electrolyte. What is major intra and extracellular electrolyte? आता मेजर इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट असे इलेक्ट्रोलाइट जे कशामध्ये प्रेझेंट असते, सेलच्या आतमध्ये आणि सेलच्या बाहेर प्रेझेंट असतात. त्याला आपण काय म्हणतो, मेजर इंट्रा अँड एक्स्ट्रा सेल्युलर इलेक्ट्रोलाइट. तर बघा बरं, नॉर्मल बॉडी फंक्शन्स इज मेंटेन बाय द इंटरप्ले ऑफ मेनी सिस्टीम्स including neurological, cardiovascular and the renal system. Central to all the system is the fluid and the electrolyte medium, which bath all the cells and acts as a body's transport system. काय म्हणते, सगळ्या सिस्टीमला नरिश करायचं काम कोण करत असते, बाथ करायचं काम कोण करत असते, हे सगळे इलेक्ट्रोलाइट अँड फ्लुइड सिस्टीम. सेल्स अँड ॲक्ट्स ॲज अ बॉडी ट्रान्सपोर्ट सिस्टीम, आणि त्या मीडिया थ्रूच काय होणार, फ्लुइड्स थ्रूच काय होणार, जे काही ट्रान्सपोर्टेशन होत असते ते कंटिन्यू होत असते. द बॉडी फ्लुइड इज द सोल्युशन कंटेनिंग ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेनली इन द वॉटर. It constitutes 55 to 60% of the total body weight. All biological reactions occur in the body fluids. काय म्हणते, बॉडी फ्लुइड काय असतं, असे सोल्युशन ज्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात आणि मेन कंपोनंट कोणता आहे त्याचा, वॉटर. ओके, कारण की फ्लुइड. इट कॉन्स्टिट्यूट 55 to 60% ऑफ टोटल बॉडी वेट. आपल्या टोटल बॉडी वेटचा 55 ते 60% पार्ट कशाचा असते, बॉडी फ्लुइडचा. आणि ऑल बायोलॉजिकल रिॲक्शन्स ऑकर इन दॅट बॉडी फ्लुइड. आणि आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स, बायोलॉजिकल रिॲक्शन्स त्या कुठं होतात, बॉडी फ्लुइड्समध्ये. मग आता नेमकं त्याचं फंक्शन्स काय आहेत बघा. Functions of the body fluid. It is essential for transport and exchange of nutrients, gases, hormones and waste. Okay. काय करते, कशासाठी इसेन्शियल आहे, ट्रान्सपोर्ट आणि एक्सचेंज. कशाचं एक्सचेंज आणि ट्रान्सपोर्ट, न्यूट्रियंट्स, गॅसेस, हार्मोन्स आणि वेस्टच्या ट्रान्सपोर्टेशन आणि एक्सचेंजसाठी याची गरज असते. नंतर बॉडी फ्लुइड रेग्युलेट हीट अँड ॲसिडिटी, आणि तेच बॉडी फ्लुइड काय करते, आपल्या बॉडीचं हीट आणि ॲसिडिटी रेग्युलेट करते. आणि इट ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ बायोलॉजिकल रिॲक्शन मीडिया. आणि बायोलॉजिकल रिॲक्शन मीडिया म्हणून कशाची गरज आहे या ठिकाणी आपल्याला, बॉडी फ्लुइडची. ओके, दिसत आहे सगळ्यांना. आता आपण बघू क्लासिफिकेशन ऑफ बॉडी फ्लुइड. काय मेन क्लास कोणते कोणते आहेत बघा, दोन, इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इंट्रासेल्युलर फ्लुइड म्हणजे काय, द फ्लुइड विदिन द सेल. इंट्रासेल्युलर फ्लुइड इज अ बॉडी फ्लुइड विच इज प्रेझेंट विदिन द सेल. जे की सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणतो, इंट्रासेल्युलर फ्लुइड. आणि ते टोटल बॉडी वेटच्या 45 ते 50% असतं. ओके. नंतर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय असते, 10 ते 15% असतं. आणि जे की काय असतं, फ्लुइड, बॉडी फ्लुइड इज द फ्लुइड, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इज द बॉडी फ्लुइड इज द फ्लुइड आउटसाइड द सेल. असं फ्लुइड जे कुठं प्रेझेंट असते सेलच्या बाहेर त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडसुद्धा त्याचे दोन मेजर सब डिव्हिजन आहेत. पहिला आहे इंटरस्टिशियल फ्लुइड, जे की पूर्ण बॉडी फ्लुइडच्या 10 ते 12% असतं. त्यालाच आपण म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड प्रेझेंट बिटवीन द सेल. इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणजे काय, जे की ते दोन सेलच्या मध्ये. ओके, आता ह्या ठिकाणी एक सेल आणि हे या ठिकाणी एक सेल, या दोन सेलच्या मध्ये जे गॅप प्रेझेंट असते आणि त्या गॅपमध्ये जे फ्लुइड प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल फ्लुइड. आणि सेकंड आहे इंट्राव्हस्क्युलर फ्लुइड, जे की टोटल बॉडीच्या किती प्रेझेंट असते, 4 ते 5%. आणि जे की कुठं प्रेझेंट असतं, पर्टिक्युलरली ब्लड प्लाझ्मा. आणि अदर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कोणते आहेत, लिम्फ, सेरिब्रोस्पायनल फ्लुइड, सायनोवियल फ्लुइड, गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिक्रिशन, सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन सेपरेटेड बाय द बॉडी फ्लुइड्स. हे टोटल काय आहे, बॉडी फ्लुइड्स. आलं लक्षात. इंट्रा म्हणजे सेलच्या आतमध्ये प्रेझेंट असतं, एक्स्ट्रा म्हणजे सेलच्या बाहेर. एक्स्ट्रा सेल्युलरचे सुद्धा मेन परत दोन टाईप आहेत, कोणते कोणते,
इंटरस्टिशियल आणि इंट्राव्हेस्क्युलर फ्लुइड. ओके, ठीक आहे. द बॉडी फ्लुइड कंटेन मेनी डिझॉल्व सबस्टन्स सच ॲज इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट. तर बॉडी फ्लुइडमध्ये काय प्रेझेंट असतात, वेगवेगळे टाईप्स ऑफ सबस्टन्स जे की कोणते असतात, इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट आणि सोल्युट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू. काय म्हणते आता ते बॉडी फ्लुइड आहे त्यामध्ये एक सोल्यूट असणार आणि एक सॉल्वंट असणार. तर सॉल्वंट सगळीकडे आपल्या कॉमनच आहे, कोणतं आहे, वॉटर. आणि सोल्यूट कोणते असतात, एक तर इलेक्ट्रोलाइट असतील किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट. मग आता बघू आपण, आत्तापर्यंत तुम्ही ऐकत आहात इलेक्ट्रोलाइट. तर इलेक्ट्रोलाइट नेमकं काय असतं, ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट, inorganic salts and all acid and bases are the electrolyte. That is, electrolytes are the compound that have at least one ionic bond, which is a chemical bond formed between the ions or the charged atom. काय म्हणते, जेव्हा मेटल आणि नॉन मेटलमध्ये काय होतं, बॉन्ड तयार होतात त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. किंवा जेव्हा इलेक्ट्रॉनचा डायरेक्ट ट्रान्सफरनी बॉन्ड तयार होतो त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. बरोबर आहे. म्हणजेच इलेक्ट्रोलाइट अशी स्पेसिस किंवा इनऑर्गॅनिक सॉल्ट असतात, मग त्यामध्ये ॲसिड पण असतात आणि बेसेस, ज्यावर कोणता चार्ज येतो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असतो. आयन्स तयार करतात, म्हणजेच कोणता बॉन्ड तयार करतात, आयोनिक बॉन्ड तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट. अँड कॅटायन्स आर, त्यामध्ये परत मग ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतं त्याला आपण कॅटायन म्हणतो आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतं त्याला आपण काय म्हणतो, ॲनायन्स. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, ज्याच्यावर चार्ज नसतं त्याला आपण म्हणतो नॉन इलेक्ट्रोलाइट. मग ते कोणते असतात, ग्लुकोज, लिपिड, क्रिएटिनिन आणि युरिया आर द नॉन इलेक्ट्रोलाइट. डेफिनेशन कशी येणार, नॉन इलेक्ट्रोलाइट are compound formed with the covalent bond, chemical bond formed between the atoms that share the electron pair. जेव्हा दोन ॲटममधला बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनी होतो, पर्टिक्युलरली ते कसे पाहिजेत, मग दोन्ही नॉन मेटल्स असतील आणि ते काय करतील, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगनी बॉन्ड तयार करत असतील, तर त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड. Non-electrolyte do not dissociate in water to form the ions and do not conduct an electric current. मग त्यावर ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार करणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टसुद्धा करणार नाही. मग इलेक्ट्रोलाइट्स हॅव ग्रेटर ऑस्मोटिक पॉवर दॅन द नॉन इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर मूव्स अकॉर्डिंग टू द ऑस्मोटिक ग्रेडियंट. द फ्लुइड इन ईच कंपार्टमेंट आर आयोनिकली बॅलेन्स्ड. काय म्हणते, फ्लुइडमध्ये काय असते, दोन्ही आयनिकली कसं राहतात, बॅलन्स. आता बघू आपण फंक्शन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. मेनी इलेक्ट्रोलाइट्स आर इसेन्शियल मिनरल्स. दे आर more numerous than the non-electrolytes, so they tends to control osmosis or regular fluid balance. सिम्पली असं याचं फंक्शन्स काय असतात लक्षात ठेवायचे. इसेन्शियल मिनरल आहे, इट रेग्युलेट द फ्लुइड बॅलन्स अँड इट ऑल्सो मेंटेन द ॲसिड बेस बॅलन्स needed for the normal activity of the cell, and that is regulate the pH. They carry an electric current, so they are important in the nerve impulse conduction and muscle contraction. nerve impulse जनरेशनला हेल्प करतं आणि मसल कॉन्ट्रॅक्शनसुद्धा करते. आणि अजून काय करते, ट्रान्सपोर्ट, न्यूट्रिशन अँड सिक्रिशन ऑफ सम हार्मोन्स अँड न्यूरो ट्रान्समीटर. काय करते, न्यूरो ट्रान्समीटर आणि हार्मोनच्या सिक्रिशनला हेल्प करते आणि न्यूट्रिशनला ट्रान्सपोर्ट करते. हे सगळे काय आहेत त्याचे फंक्शन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. काय आहेत फंक्शन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता बघू आपण इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन काय असतं. इट इज एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ मिली इक्विवॅलंट पर लिटर. कशामध्ये एक्सप्रेस करतो किंवा मोजतो, मिली इक्विवॅलंट पर लिटर. इट इज अ मेजर of the number of electrical charges in 1 liter of the solution, that is milli equivalent is equal to concentration of ion in mg per liter divided by the atomic weight of ion into number of electrical charges on the one ion. ओके, हे झाला त्याचा फॉर्म्युला. द नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज इन द गिवन फ्लुइड इज द सेम. बरोबर आहे.
काय म्हणते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कसं राहणार त्या फ्लुईडमध्ये, सारखंच राहणार, जेणेकरून ते बॅलन्स होईल. आता बघा, सोडियम इज अ चीफ कॅटायन अँड क्लोरीन इज अ मेजर ॲनायन इन सॉरी एक सेकंद हां इथं ECF आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड सोडियम इज द चीफ कॅटायन अँड क्लोराईड इज अ मेजर ॲनायन. आणि इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये पोटॅशियम काय आहे, मेजर कॅटायन, आणि फॉस्फेट काय आहे, मेजर ॲनायन. मग आपल्याला या सगळ्यांचे काय माहीत असणं गरजेचं आहे, इम्पॉर्टन्स रोल. ओके, रोल ऑफ आयन. ओके, मग कोणते कोणते बघायचे आपल्याला, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराईड अँड फॉस्फेट आयन. ओके, मग आता आपण प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन किती मिली इक्विव्हॅलंट बॉडीमध्ये प्रेझेंट असतं फ्लुईडमध्ये आणि त्याचं रोल काय आहे ते बघू. ओके, चला आपण बघू आता रोल ऑफ आयन ऑफ इलेक्ट्रोलाइट इन द रोल ऑफ आयन्स ऑर इलेक्ट्रोलाइट्स इन द बॉडी. पहिला आहे सोडियम आयन, Na+. बघा, सोडियम इज अ मोस्ट अबंडंट एक्स्ट्रा सेल्युलर आयन. इट मेक्स अप अबाउट 90% ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर कॅटायन, दॅट इज अ मेन कॅटायन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. About 142 milliequivalent per liter sodium ions are present in the extracellular fluid. किती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, 142 milliequivalent per liter. It maintain normal hydration and osmotic pressure needed for the nerve impulse conduction and muscle contraction. It can be lost from the body by excessive perspiration, स्वेटिंग झाल्यामुळे लॉस्ट होतं, ओमेटिंग, डायरिया, डायुरेटिकचा यूज जास्त झाल्यामुळे, बर्न कंडिशन असेल किंवा डायबिटीज इन्सिपिडस असेल, ह्या सगळ्या कंडिशन म्हणजे रिनलला काही प्रॉब्लेम झाला असेल तरी ह्या सगळ्या कंडिशनमध्ये काय होतं, सोडियमचं एक्सक्रीशन होते. ओके, लॉस्ट होते बॉडीमध्ये. सोडियम आयन इज involved in the buffer system, that is a bicarbonate which drastic pH changes in the body which prevent the drastic change in the body fluid. काय म्हणते, बफर सिस्टीमचा ॲक्ट होते. आपण आत्ताच बघितलं लास्ट लेक्चरला की बफर सिस्टीम काय असतं, pH मेंटेन ठेवते, बरोबर आहे. त्यामुळे pH जे काय बॉडी फ्लुइडचा pH जे चेंज होतं ते चेंज होण्यापासून काय करतं, प्रिव्हेंट करतं. किडनी एक्सट्रीट एक्सेस सोडियम अँड कन्झर्व इट व्हेन लेवल आर लो. आणि किडनीचं मेन फंक्शन असं आहे, ते काय करते, जास्त झालं तर त्याला एक्सट्रीट करून टाकते आणि जर कमी असेल बॉडीमध्ये तर त्याला कन्झर्व करते, स्टोअर करून ठेवायचं काम करते. रेग्युलेट्स फ्लुइड डिस्ट्रीब्युशन थ्रू आउट द बॉडी. सोडियम जर इम्बॅलन्स झालं तर बघा, हायपर नायट्रेमिया होते, ऑकर व्हेन सोडियम लेवल आर हाय. हे बघा, हायपर म्हणजे काय असतं, जेव्हा एखाद्या गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं त्याला आपण हायपर म्हणतो, आणि हायपो म्हणजे कमी. जर समजा ब्लडमध्ये सोडियमची लेवल जास्त असेल, म्हणजेच 145च्या वर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायपर नायट्रेमिया. मग हायपर नायट्रेमिया झाला तर काय होणार, इट कॉजेस वॉटर रिटेन्शन, हायपर टेन्शन अँड इडिमा. त्यामुळे काय होणार, सोडियमचं लेवल वाढल्यामुळे वॉटरचं रिटेन्शन, वॉटर जमा होणार बॉडीमध्ये, जास्त साठून राहणार आणि त्यामुळे त्या पर्सनला हायपर टेन्शनसुद्धा होऊ शकतो आणि ओडेमा, लोड येतो. ओके, बरोबर आहे. आणि तेच जर हायपोनायट्रेमिया झाला, हायपोनायट्रेमिया म्हणजे काय, ऑकर्स मीन्स लेवल्स आर लो इन द ब्लडमध्ये सोडियमची लेवल जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायपोनायट्रेमिया. आता बघू आपण नेक्स्ट, पोटॅशियम, ज्याला आपण म्हणतो K+. इट इज ऑल्सो अ कॅटायन ऑफ इंट्रासेल्युलर फ्लुइड. इट इज नीडेड फॉर द नर्व इम्पल्स कंडक्शन अँड मसल. कशासाठी गरजेचं आहे ते, नर्व इम्पल्स कॉन्ट्रॅक्शन अँड मसल कंडक्शन. डिटरमाइन्स द इंट्रासेल्युलर ऑस्मोलरिटी. इट अफेक्ट द ॲसिड बेस बॅलन्स, ऑस्मोटिक प्रेशर अँड वॉटर रिटेन्शन. ॲबनॉर्मल लेवल ऑफ K+ इन द ब्लड कॅन कॉजेस प्रॉब्लेम विथ कार्डियाक फंक्शनिंग. जर समजा पोटॅशियमचं जर ॲबनॉर्मल लेवल झाली ब्लडमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला कार्डियक फंक्शनिंगवर तो अफेक्ट करतं. जर पोटॅशियमचं इम्बॅलन्स झालं, जास्त झालं ब्लडमध्ये, त्याला आपण म्हणतो हायपर कॅलिमिया. काय म्हणतो, हायपर कॅलिमिया.
ऑकर्स व्हेन के प्लस म्हणजे पोटॅशियमची लेवल कशामध्ये हाय असते, ब्लडमध्ये. इट कॅन कॉजेस डेथ फ्रॉम हार्ट फायब्रिलेशन, इनव्हॉल्युंटरी कार्डियॅक मसल कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणते, त्या पर्सनची डेथसुद्धा होऊ शकते. का, कारण की फायब्रिलेशन कॉन्ट्रॅक्शन जास्त होते, त्यामुळे हार्टची पंपिंग जास्त होते, ब्लड प्रेशर नॉर्मलच्या खूप जास्त होते. ओके, त्या पर्सनची काय होऊ शकते, डेथ. जर समजा ब्लडमध्ये पोटॅशियमची लेवल कमी झाली, त्याला आपण काय म्हणतो, हायपोकॅलिमिया. इट कॅन रिझल्ट फ्रॉम ओमिटिंग. कशामुळे होतं हे हायपोकॅलिमिया, जर ओमिटिंग झाली असन, डायरिया, डायुरेटिक किंवा किडनी डिसीज असन, किंवा मसल विकनेस, लॉस ऑफ मसल टोन अँड डिक्रीज द रिफ्लक्स अँड अरिथमिया. हे काय त्याचे, हे सगळं झाल्यामुळे काय होऊ शकतं, हायपोकॅलिमिया. ओके, आता नेक्स्ट बघू आपण कॅल्शियम. कॅल्शियम काय आहे, Ca++. कॅल्शियम इज अ most abundant iron in the body. It is mainly an extracellular electrolyte found in the skeleton and the teeth as a mineral salt that is 98% found in this form. काय म्हणते, कॅल्शियम म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती की हाडांमध्ये, बोन्समध्ये काय प्रेझेंट असतं, कॅल्शियम. द ब्लड कंटेन अ स्मॉल अमाऊंट ऑफ कॅल्शियम आयन अँड सम इज ऑल्सो फाउंड इन द मसल सेल अँड द फ्लुइड आउटसाइड देम. त्यामुळे ह्याचा मेन यूज काय आहे, बोन आणि टीथचं कंपोनंट आहे, ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतं, मसल कॉन्ट्रॅक्शनला करतं, आणि न्यूरो ट्रान्समीटर दॅट इज ॲसिटिल कोलिनच्या रिलीजसाठी कशाची गरज आहे, कॅल्शियमची. नंतर कॅल्शियमचं इम्बॅलन्स झालं, कॅल्सिमिया झालं, म्हणजेच कॅल्शियमची लेवल ब्लडमध्ये कशी राहील, जास्त राहील, 12पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायपरकॅलिमिया. Decrease the membrane sodium permeability occurs in this condition occurs in alkalosis, hyperparathyroidism, hypothyroidism. It causes, त्यामुळे काय होतं, muscular weakness and cardiac arrhythmia. Hypocalcemia काय, occurs when calcium level in the blood are low, increased membrane sodium permeability ऑकर्स इन द विटॅमिन डी डिफिशियन्सी. कशामुळे ते विटॅमिन डीची डिफिशियन्सी झाली, ॲसिडोसिस झाली, डायरिया, प्रेग्नन्सी, हायपरथायरॉइडिझम अँड हायपरथायरॉइडिझम असन तर त्या कंडिशनमध्ये काय होणार, ऑस्टिओपोरोसिस. विटॅमिन डीची डिफिशियन्सी झाल्यावर जे होतं ते सगळं या ठिकाणी होणार, म्हणजेच बोन्स कसे होणार, वीक होऊन जाणार, स्पंजी होऊन जाणार, त्याला आपण पोरस होणार, त्याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस अँड मसल टिटॅनी. ओके, त्या ठिकाणी त्याला फिट्स येण्याचे सुद्धा चान्सेस राहतात. आता बघू आपण मॅग्नेशियम, त्याला आपण म्हणतो Mg++. काय म्हणतो, Mg++. मॅग्नेशियम इज मेनली an intracellular electrolyte most in the bones or the fluid inside the cell. Magnesium activates the enzyme needed to the metabolize carbohydrate and protein. It also, तुम्ही बायोकेमिस्ट्रीमध्ये सायकल बघितली असेल, त्या ठिकाणी प्रत्येक रिएक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते, कार्बोहायड्रेटमध्ये ग्लायकोलिसिस बघितली असेल, Mgच्या प्रेझेन्समध्ये होते. म्हणजे त्या ठिकाणी मेटाबोलाइज होण्यासाठी एन्झाईमच्या ॲक्टिवेशनसाठी कशाची गरज राहते, मॅग्नेशियमची. इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन द स्ट्रक्चर ऑफ DNA, RNA अँड रायबोझोम. Mg++ trigger the sodium potassium pump and it involved in the nervous system and muscular activity and in the myocardial functioning. काय करतं, रिलॅक्झेशन ऑफ स्मूथ मसल. क्लोराईड Cl-. क्लोराईड इज ऑल्सो आत्ताच बघितलं, एक्स्ट्रा सेल्युलर ॲनायन आहे, मेंटेन द फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट. Okay, it also found in combination with hydrogen to form hydrochloric acid in the stomach, plays major role in the regulation of pH. क्लोराईड काय करते, pH रेग्युलेशनसाठी त्याचं मेन रोल आहे. आणि क्लोराईडचं इम्बॅलन्स झालं तर त्याला काय म्हणतो, जास्त झालं ब्लडमध्ये तर त्याला आपण म्हणतो हायपरकोलेमिया, आणि कमी झालं तर त्याला काय म्हणतो, हायपोकोलेमिया. ओके, फॉस्फेट HPO4-. Phosphate is mainly an intracellular electrolyte, 85% found in bones and teeth.
The remainder is combined with lipid to form cellular membrane and is found in DNA, RNA and ATP. परत तुम्हाला प्रोटीन सिंथेसिसमध्ये तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी फॉस्फोलिपिडच्या कॉम्बिनेशनसाठी सुद्धा फॉस्फेटची गरज आहे. म्हणजेच DNA आणि RNA ATPमध्ये सुद्धा काय राहते, फॉस्फेट. ओके. इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन द बफर सिस्टीम ऑफ द बॉडी. आपण बफर सिस्टीम पण बघितली आहे, त्यामध्ये कशाची गरज असते, फॉस्फेटचे सुद्धा इन्व्हॉल्व आहे. फॉस्फेट इम्बॅलन्स झाले तर असं काही त्रास होत नाही. नॉट ॲज अ क्रिटिकल, बॉडी कॅन टोलरेट ब्रॉड व्हॅरिएशन इन द कॉन्सन्ट्रेशन. फॉस्फेटचं कमी जास्त झालं तरी बॉडी काय करू शकते, त्याला बॅलन्स करू शकते. आपल्याला असा कोणताही क्रिटिकल त्रास होत नाही. ओके. ह्या ठिकाणी आपण आता बघितलं की प्रत्येक इलेक्ट्रोलाइटचे युजेस काय, त्याचा रोल काय. इथं आपण स्टॉप करू, राहिलेला पार्ट बघू उद्याच्या लेक्चरला. ओके. थँक्यू.